बातमी छत्रपती संभाजीनगरचे एक कॅफेत अत्याचार करून गर्भपात केल्याचं प्रकरण आरोपानंतर प्रशिक्षणार्थी फौजदारावर गुन्हा दाखल आहे। 25 वर्षीय युवती आहे। ही युवती वर्षभरानंतर पोलिसांकडे गेलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल होतोय। प्रशिक्षणार्थी फौजदारीवर अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भागवत ज्ञानोबा मुलगीर असं या आरोपीचं नाव आहे। तो नाशिक अकादमीत पोलीस उपनिरीक्षकाचं प्रशिक्षण घेत होता। या सगळ्या प्रकरणी आता मात्र वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात येतोय। 24 फेब्रुवारी 2024 हे सगळं प्रकरण आहे। वर्षभरानंतर ही युवती पोलीस ठाण्यात पोहोचलेली आहे आणि आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, का अपडेट? लागवीची छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना हे दोन तरुण आणि तरुणी संपर्कात आलेले होते। एकमेकांच्या संपर्कात असताना यांची मैत्री देखील झाली। मात्र आता जो आहे तो गुन्हा दाखल केलाय। म्हणजे त्यांचा असा आरोप आहे की मैत्री झाली, मैत्रीतून अत्याचारही झाला आणि गर्भपातही केला। अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या तरुणावर करण्यात आलेला आहे। हा तरुण जेव्हा नोकरीसाठी त्याला लागू झाली किंवा तो नोकरीसाठी त्याची निवड झाली तर त्यानंतर त्याने कुठल्याही प्रकारची त्या मुलीला ओळख देण्यास टाळलं आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार हा जो आहे तो समोर आला। जेव्हा त्यांनी यशस्वी झाल्याच्या नंतर तरुणीची साथ सोडली तर त्यानंतर त्या तरुणीने सांगितलंय की माझ्यावर अत्याचार झालेला आहे, गर्भपातही केलेला आहे। त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो। पोलीस तपासानंतर बहुतांश काही गोष्टी समोर येतील। मात्र जे आरोप करण्यात आलेले आहेत ते गंभीर आहेत आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये, क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालाय। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।